सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. गणपतीचं पूजन करून प्रथम या स्पर्धेचा शुभारंभ केला जाईल. आदरणीय नरेश जोशी सरांच्या मातोश्री गणपती बाप्पाला पहिल्यांदा वंदन करतील, गणपती बाप्पाला माल्यार्पण करतील आणि त्यानंतर वंदनाताई मोरे यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जाईल. छत्रपती शिवाजी राजांना या ठिकाणी मानवंदना आणि माल्यार्पण केले जाईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आदरणीय संतोषदादा चौधरी यांच्या शुभ हस्ते देखील दीपप्रज्वलन संपन्न होत आहे. यानंतर मी ऑफिशियल्स आदरणीय श्री सुनील नांदे सर यांना विनंती करेन की आपण दीपप्रज्वलन करावं. आजच्या या स्पर्धेचे रेफरी सुनील नांदे सर आणि आयोजन कमिटीचे मुख्य सदस्य यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि यानंतर मी जोशी साहेबांना विनंती करेन की आपण श्रीफळ वाढवावा, कारण आपण सगळ्यांनाच मान देत आलात. आता श्रीफळ वाढवण्याचा मान तुम्हाला मिळावा अशी आमची इच्छा आहे. या ठिकाणी जे पत्रकार आणि दूरचित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांचंही मनापासून स्वागत आहे. येस सर. सन्माननीय नरेशदादा जोशी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवण्यात आलेलं आहे. मी जोशी साहेबांचे
त्यांचं स्वागत करायचं आहे। वा वा सेम इकडे समोर ट्रॉफी खाली ठेवली। आपली कर्तृत्वाची आहे ती। धन्यवाद। मी पाहुण्यांना विनंती करतो की बॉडी बिल्डरच्या मागे उभे राहून आपण सुद्धा हातात हात मिळवून हात वर आणि एक फोटो पोज घ्यायची आणि बॉडी बिल्डरने बसून पोज घ्यायचे। सर्व बॉडी बिल्डर्सने बसून पोज घ्यायचे आणि मान्यवरांनी मागे उभे राहून स्वतःचं शरीर तंदुरुस्त ठेवणं, आरोग्याची निगा राखणं, या दृष्टिकोनातून व्यायाम करणं हे आवश्यक आता बनलेलं आहे। खरं म्हणजे रोज सकाळपरी उठल्यापासून आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो, आपल्या धावपळीत व्यस्त असतो, आपल्या अनेक टेन्शन मध्ये असतो। परंतु आताचा काळ बघितला तर आपल्या शरीराला सकाळी अर्धा तास किंवा संध्याकाळी अर्धा तास देणे फार गरजेचं आहे। मग सकाळी चालणं 4-5 किलोमीटर किंवा संध्याकाळी चालणं, नाहीतर अर्धा 1 तास जिम मध्ये जाऊन कार्डिओ करणं किंवा व्यायाम करणं हे फार जरुरी होऊन बसलेलं आहे। म्हणजे युवकांनी करावं असं नाहीये, तर युवकांनी करावं आणि वयस्कर लोकांनी करावं, त्याचबरोबर महिलांनी सुद्धा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी व्यायाम करणं हे नितांत गरजेचं आहे। आज या ठिकाणी अनेक स्पर्धक भाग घेतलेला आहे। शेवटी स्पर्धेमध्ये कोणाची तरी हार जीत होत असते, खेळ आहे, जिंकणाऱ्याचं या ठिकाणी मनापासून कौतुक, त्याच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होणार आहे। परंतु त्या स्पर्धकाचा पराभव होणार आहे। त्यांनी खचून न जाता पुन्हा होणाऱ्या कुठल्या तरी स्पर्धेमध्ये त्याच ताकदीने त्याच उमेदीने उतरून आपल्याला बक्षीस कसं मिळेल हे बघण्याचं काम त्यांनी या ठिकाणी करावं। यांनी या ठिकाणी ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे त्या सर्व स्पर्धकांना मी मनापासून शुभेच्छा देतो। या ठिकाणी नरेशदादा जोशी माजीसाहेबांनी मला बोलवलं, त्याबद्दल मनापासून त्याचा या ठिकाणी मी आभार मानतो आणि माझं थोडं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। तसं मी या आयोजनाचे खूप आभारी आहे। इतकं चांगलं आणि सुंदर असं आयोजन इथे केलं त्याबद्दल मी मॅडमला आणि सरांना धन्यवाद देतो। आयोजन खूप चांगलं होतं, सर्वांचा सपोर्ट हा खूप चांगला होता आणि नेक्स्ट इयर सुद्धा अशी चांगली आणि सुंदर अशी इथं स्पर्धा व्हावी ही आमच्याकडून एक अपेक्षा। आणि या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर खूप सुंदर आणि चांगल्या प्रकारे इथं स्पर्धा झाली। खरंच आज खूप आनंद झाला आणि छान रिस्पॉन्स मिळालेला आहे। प्रेक्षक पण छान होते आणि ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांनी सुद्धा म्हणजे कुठलाही गोंधळ किंवा काहीही अडचणीशिवाय कार्यक्रम खूप छान झालेला आहे। असाच प्रतिसाद नेहमी आपल्याला मिळावा हीच त्यांच्याकडून अपेक्षा। आणि जे प्रेक्षक जे स्पर्धक होते जे जिंकले नाहीयेत तर त्यांनी नाराज न होता पुढे चांगला प्रयत्न करावा, प्रॅक्टिस चांगली करावी आणि नेक्स्ट इयर जेव्हा होतील आपल्या स्पर्धा तेव्हा त्यांनी चांगला त्याच्यामध्ये आपलं जे काय मेहनत आहे जे वर्षभर आपण करतो ती दाखवावी, एवढीच त्यांना एक त्यांच्याकडून अपेक्षा। नेहमीच आपण त्यांच्यासाठी प्रथम मानलेलं आहे, त्यांनी नेहमी पुढे यावं। जे क्रीडामध्ये आहेत त्यांच्यासाठी आपण आपले जे युवा प्रतिष्ठान आहे आणि आता जे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आपण जे काही आयोजन करतो तर दोन्ही प्रकारे आपण त्यांना सपोर्ट करत आहोत, तरी त्यांनी उत्स्फूर्त प्रमाणात आपल्याला प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा।